मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी एसडीएम मॅडम, त्याचबरोबर आपले एसडीपीओ साहेब, पीआय साहेब, हिंगावचे प्रभारी अधिकारी, प्रभारी तहसीलदार साहेब, त्याचबरोबर या नगरीचे सीओ साहेब, पशुवैद्यकीय अधिकारी, त्याचबरोबर इथे जमलेले सर्वात महत्त्वाचे ज्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत असे अहमदपूर नगरीचे सर्व प्रिय नागरिक. बकरी ईद हा जो सण आहे हा कुर्बानीचा सण आहे. त्याच्या मागचा जर इतिहास तुम्ही बघितला तर मुस्लिम धर्माच्या इतिहासामध्ये इब्राहिमनं स्वतःच्या मुलाला कुर्बानी ऑफर केली होती, स्वतःच्या मुलाची कुर्बानी ऑफर केली होती आपल्या भगवानसाठी, आणि त्यामुळं हा सण साजरा केलेला आहे. हे कुर्बानीचं प्रतीक आहे. ज्यावेळेस आपण या सण साजरा करण्याचा विचार करतो आणि क्रिया करतो त्यासाठी फक्त ॲक्च्युअल कुर्बानीचा विचार केला जातो की बाबा कोणत्या जनावरांची कुर्बानी देणार, कसं देणार, काय देणार, पण याच्या मागची जी भावना आहे त्या भावनेवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कुर्बानी फक्त जनावरांची द्यायची नाही, आपल्यामधल्या द्वेषाची पण द्यायची. आपल्यामधल्या काही वाईट विचार असतील, अनेक वाईट विचार असतात, आपल्या शेजारच्या पाजारच्या दोन वाईट विचार असतात, आपल्या घरातलं पाणी बाजूच्या घरामध्ये जात असतं, त्याच्या नालीमध्ये जात असतं, काहीतरी भांडणं होत असतात, घरामध्ये आपले द्वेष असतात, भावाभावामध्ये द्वेष झालेले आहेत, मुलामध्ये वडिलांमध्ये द्वेष झालेले आहेत. तर या द्वेषाची पण थोडी आपल्याला कुर्बानी देणं गरजेचं आहे. हा द्वेष कुठेतरी आपण कमी करणं गरजेचं आहे. काही मुद्द्याचे विषय आहेत त्याच्यावर मी येतो. मागच्या अनेक दिवसांपासून कठोर कारवाई आपली पशुसंवर्धन कायदा जो आपला लागू केलेला आहे 2015 मध्ये त्याच्याबाबत चालू आहे. आजच्या घडीला पण आत्ता पूर्ण जिल्ह्यामध्ये येणारे जाणारे जे आपले 6 मेन रस्ते आहेत त्याच्यावर 24 तास नाकाबंदी आपण लावलेली आहे. आपल्याकडे अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये सांगवी फाटा आहे, त्याच्यावेळेस तुम्ही जाल कळेल की बाबा तिथं 24 तास आपली नाकाबंदी चालू असते. तर कोणत्याही प्रकारे अवैध वाहतूक होणार नाही, कोणत्याही प्रकारे अवैध मांसाची वाहतूक असेल किंवा मग पशुसंवर्धन कायद्याचा कोणताही कलम असेल त्याची अंमलबजावणी 100% व्हायला पाहिजे. त्याचं कोणतंही उल्लंघन होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन आणि जनरली प्रशासन याच्यामध्ये कटिबद्ध आहे. या पूर्ण कालावधीमध्ये आम्ही फक्त इन्फॉर्मेशन येण्याची वाट बघत नाही, स्वतःहून कारवाई करण्याचा पण आम्ही धोरण ठेवलेलं आहे. अनेक वेळेस असं होतं की एखादा व्यक्ती आम्हाला 112 वर कॉल करतो किंवा मला कॉल करतो किंवा पीआय साहेबांना कॉल करतो, एसडीपीओ साहेबांना कॉल करतो, इथं अशी वाहतूक चालू आहे, इथं तसं चालू आहे. त्या कॉलचा आम्ही वाट बघत नाहीये. तो कॉल आल्यानंतर नक्कीच कारवाई होती आणि 100% मी तुम्हाला सांगतो जर का कॉल आलेला आहे अशा प्रकारे अवैध वाहतूक चालू आहे किंवा एखाद्या वेळेस अवैध कत्तल चालू आहे त्याच्यावर ताबडतोब आपला रिस्पॉन्स असतो. आपल्या 112 प्रणालीमध्ये जर का तुम्ही जिल्ह्याचा ॲव्हरेज काढलं तर 7 मिनिटामध्ये आपला ॲव्हरेज रिस्पॉन्स टाइम आहे कोणत्याही 112च्या कॉलला. हा कधी कधी एखाद्या वेळेस लवकर जातो, 1 मिनिटात पण जातो आपला माणूस, कधी कधी 30 मिनिटं पण लागू शकतात. जसं आता अहमदपूर पोलीस स्टेशन आहे, 56 गाव आहेत आपल्याकडे, 76 गाव आहेत. आणि 76 गाव एका पोलीस स्टेशन आहेत, तेवढे कर्मचारी पण नाही जातात. तर कधी कधी टाइम लागू शकतो. पण आमचं धोरण हेच असणार आहे की कोणत्याही वेळेस जर का अवैध वाहतुकीचं, अवैध कत्तलीचं जर का आम्हाला कॉल येत आहे तर ताबडतोब त्याच्यामध्ये रिस्पॉन्स होईल आणि प्रॉपर पद्धतीने त्याच्यामध्ये रिस्पॉन्स होईल. याबाबतची ट्रेनिंग आमच्या सर्व अधिकाऱ्यांची, सर्व अंमलदारांची बकरीच्या अगोदरच आमच्या क्राईम मीटिंगमध्येच आपण याच्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे, ट्रेनिंग दिलेली आहे की काय करायला पाहिजे, कशा प्रकारे प्रक्रिया करायला पाहिजे. तर पोलीस प्रशासन याच्यामध्ये 100% कारवाई करणार आहे. अनेक कार्यकर्ते असतात जे उत्साहाच्या भरामध्ये गाडी अडवण्याचा प्रयत्न करतात, एखाद्या वेळेस कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश एखाद्या वेळेस कायदा हातात घेणे नसेल, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्रपणे ते व्यक्त करत असतील, त्यांच्या हातातून एखाद्या वेळेस एखादा गुन्हा पण घडतो. माझी सूचना सर्व इथे जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि सर्व नागरिकांना ही असणार आहे की कायदा कोणताही हातात घेऊ नये. तुम्हाला वाटत आहे एखाद्या वेळेस इथे अवैध कत्तल चालू आहे किंवा अवैध वाहतूक चालू आहे, 112ला कॉल करा. आमचे ठाणेदार आहेत, त्यांचा पर्सनल नंबर घ्या. ऑलमोस्ट सगळ्यांकडे पर्सनल नंबर आहेत. माझा पर्सनल नंबर भरपूर जणांकडे आहे.
आम्हाला कॉल करा, रात्री बेरात्री कॉल करा, काही प्रॉब्लेम नाही, ताबडतोब त्याच्यावर कारवाई होणार. पण स्वतःहून गाडी अडवणे किंवा स्वतःहून काही करण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचं ठरेल. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलेही कृत्य कोणीही करू नये. पोलिसांना हे काम करण्याची संधी आम्हाला द्यावी. आणि मी तुम्हाला खात्री देतो की जर का प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यावर प्रॉपर कारवाई होईल. अनेक वेळेस इन्फॉर्मेशन प्रॉपर नसते, एखाद्या वेळेस चुकीची पण इन्फॉर्मेशन असते. त्याची शहानिशा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. 100% त्या इन्फॉर्मेशनची शहानिशा करणार. जर का ते कायद्यामध्ये बसत आहे तर त्याच्यावर कठोर कारवाई आम्ही करणार. पण कोणत्याही प्रकारे स्वतःहून जाऊन काही कृत्य करू नये. स्वतःहून जाऊन गाडी अडवण्याचा किंवा एखाद्या वेळेस तेच निर्माण होईल अशा टाईपचा प्रयत्न करू. त्याचबरोबर कत्तलीसाठी आता सांगण्यात आलं की जसं आता पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सविस्तरपणे मार्गदर्शन सर्वांना केलेलं आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे कत्तलखाना इथे उभारणे. आत्ताच या मीटिंगच्या अगोदर आमची एक मीटिंग झाली पूर्ण प्रशासनाची. त्यामध्ये सीओ साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की एक टेम्पररी कत्तलखाना ॲटलिस्ट सुरू होईल बकरी ईदपर्यंत, जेणेकरून तिथे प्रॉपर नियमानुसार कत्तल करू शकतील. आणि मग जे पण कत्तल होईल ती अधिकृत असणारे, वैध असणारे, तिथे कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम होणार. तिथेच मग पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी तिथं असणार आहेत सर्टिफिकेशन देण्यासाठी आणि पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी. तर ही कारवाई होणार आहे. पण याचा पुरेपूर उपयोग सर्वांनी करून घ्यायचा आहे. कुर्बानी कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे कुर्बानी नाही व्हायला पाहिजे की बाबा ती अवैध ठरेल. वैध अवैध तर ह्या कायद्याच्या गोष्टी आहेत. कोणीतरी कायदा लिहिला, त्याच्याने काही गोष्टी वैध होतात, काही गोष्टी अवैध होतात. पण त्याच्यावर अडकून बसायचं नाही. मूळ भावनांपर्यंत जायचं. अनेक वेळेस आपण ज्या वेळेस काही कृत्य करत असतो, वैध कृत्य असतं. जसं आता मी जर का रस्त्यावर आहे, रस्त्यावर एखादा माणूस म्हणला की मला रस्त्यावरच झोपायचं, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. झोपायचं झोपू शकतो, पण त्याच्याने एखाद्याला प्रॉब्लेम होतो, एखाद्याला त्रास होतो. आपण जर का कुर्बानी दिलेली आहे, आपण जर का कुर्बानी दिलेलं मांस आपल्या परिजनांना, आपल्या जवळच्या लोकांना वाटतो, हे एक नॉर्मल प्रथा आहे मुस्लिम समाजामध्ये. ज्यावेळेस ते मांस वाटतो त्यावेळेस कुठे रक्त पडणार नाही, कुठे ते मांसाचे तुकडे पडणार नाहीत, कुठे आपल्यामुळे शेजारच्या माणसाला त्रास होणार नाही, हे एन्शोर करणं गरजेचं आहे. आपल्याकडे बहुतांश शहरामध्ये असं कुठंच नाहीये की फक्त मुस्लिम गल्ली असेल, कुठं हिंदू गल्ली असेल, असं नाही. पूर्ण मिक्स्ड लोकॅलिटी आहे, सगळेजण राहतात. तर बाजूच्याची एकादशी आणि माझी कुर्बानी पण चांगली व्हायला पाहिजे आणि बाजूची एकादशी पण चांगली व्हायला पाहिजे. दोन्ही एखाद्या वेळेस वैद्यकृत करत आहेत, म्हणजे लिगली ते वागत आहे. पण त्या लिगली वागण्यामध्ये एखाद्या वेळेस एखाद्याची भावना ठेच पोहोचू शकते. त्यामुळे आपण एन्शोर करायचं की आपला जो क्लिनलीनेस आहे आपल्या परिसरातला, आपल्या गल्लीतला, आपल्या पूर्ण शहरामधला, तो 100% असायला पाहिजे. ज्यावेळेस सीओ साहेबांशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं की त्यावेळेस आपली जी क्लिनलीनेसची जी यंत्रणा आहे ती 100% कार्यान्वित असणार आहे. चांगल्या प्रकारे अजून उत्साहानं ते काम करणार आहे. पण त्यांच्याकडे जास्तीत जास्त किती सफाई कामगार असतात? 40 कामगार पूर्ण शहरासाठी पॉसिबल नाही. पूर्ण शहर साफ कुठंतरी आपण नागरिक म्हणून काहीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे. मी जर का म्हणलं की माझ्या घरचं पण आपण साफ करावं आणि माझ्या घरच्या बाहेरचं पण साफ करावं, तसं होणार नाही. आपण आपलं घर कसं ठेवतो एकदम बरोबर ठेवतो ना. घरात गेल्यावर काही त्रास होतो का? सर्व स्वच्छ असतं एकदम. मुस्लिमचं घर असो की हिंदूचं घर असो, आपलं किचन एकदम स्वच्छ असतं. तर किचन मधला कचरा काढायचा आणि बाहेर टाकायचं हे चुकीचं कृत्य आहे. याच्याने दुसऱ्याला त्रास. त्यामुळे वैध अवैध या कृत्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, हे महत्वाची भावना या पूर्ण सणोत्सवमध्ये असणार आहे. आता सांगण्यात आलं की अहमदपूर नगरी एकदम शांत नगरी आहे. कोणता इथे दंगल फसाद किंवा असा काही प्रकार घडला नाही. आणि मागच्या 3 वर्षामध्ये बघितलाय कुठे घडला पण नाही. मोठे मोठे सण उत्सव बघितले जातात, सगळे इलेक्शन बघितले, 2 इलेक्शन बघितले. कुठेही असा अनुचित प्रकार घडला नाही की कुठे बळाचा आपल्याला वापर करावा लागला. हा, एखाद्या वेळेस गुन्हे दाखल झालेले आहेत, पण कुठे आपल्याला मारावं लागलं, कुठे कुणाला लाठीचार्ज करावा लागला, कुठे टिअर गॅस फेकावं लागला, असं पूर्ण लातूर जिल्ह्यामध्येच झालं नाही. अहमदपूरमध्ये तर बिलकुल झालं नाही. तर हे कायम ठेवणं गरजेचं आहे.
जरुरी नाहीये की आपल्याकडे एखादी घटना घडली तरच आपल्याकडे शांतता मिळेल. आजचं जे युग जे आहे ते सोशल मीडियाचं युग आहे. बाहेर काहीतरी घटना घडते, त्याचे पडसाद आपल्याकडे पडतात. ज्यावेळेस इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध झालं होतं त्याच्यानंतर बंगालमध्ये अनेक दंगली झाल्या होत्या. तर आपलं काही लेणं देणं नाहीये. आपण कोणत्या पॅलेस्टाईन वाल्याला ओळखत नाही की काय इस्रायल वाल्याला ओळखत. तर तिकडं काहीतरी झालं म्हणून आपण भांडून घ्यायचं, हे कुठतरी चुकीचं आहे. हे का होतं? कारण सोशल मीडियावर काही व्हिडिओज व्हायरल होतात, काही गोष्टी व्हायरल होतात आणि त्याच्यातून मग सामाजिक सलोखा हा बिघडत असतो. ज्यावेळेस आपण कुर्बानी देत आहोत कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे व्हिडिओ किंवा काही बनवायचं नाहीये ज्याच्याने जे व्हायरल झाल्यानंतर काही त्रास होईल, ज्याच्याने दुसऱ्यांच्या काही भावना दुखवतील. ज्यावेळेस एखादा गोरक्षक आहे, मी अनेक वेळेस बघितलेला आहे, गोरक्षक ज्यावेळेस इन्फॉर्मेशन देतात, आम्ही गाडी अडवतो, त्यानंतर ते येतात आणि त्या सर्व गोष्टीचा व्हिडिओ बनवतात आणि ते व्हायरल करतात. चुकीचं आहे. मग त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस मांस पण असू शकतं, एखाद्या वेळेस कोंबलेल्या गायी असू शकतात, कोंबलेले म्हैस असू शकते किंवा बैल असू शकते, असे अनेक व्हिडिओज व्हायरल होतात. तर आपण एखादं कृत्य करत आहे तर आपल्या कृत्यामुळे आपली भावना, कोणत्या भावनेनं आपण ते कृत्य करत आहोत हे थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सोशल मीडियाचा ज्यावेळेस आपण वापर करत आहोत त्यावेळेस जपून वापर करणं गरजेचं आहे. इथे जमलेले सर्व जे नागरिक आहेत, सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत, आम्हाला तुमच्याकडून काही त्रास होणार नाही मला याची खात्री आहे. कारण तुम्ही आपला वेळातला वेळ काढून जेव्हा तुम्ही इथे आलेला आहात, अनेक जणांना आवर्जून PIने SDPO साहेबांनी फोन करून बोलवलेला असेल की तुम्ही या मीटिंगला या, अटेंड करा. तुम्ही सगळे सुज्ञ नागरिक आहात, सर्व सुजाण नागरिक आहात, पण हा मेसेज खालीपर्यंत पोहोचणं गरजेचं. मला नक्की खात्री आहे की तुमच्यापैकी कोणी ज्यावेळेस प्रॉब्लेम होईल त्यावेळेस आमच्यासोबत भांडेल किंवा आमच्यावर दगडफेक करेल असं कधी होणार नाही. पण हा जो मेसेज आहे हा खालीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्या गल्लीमधल्या, आपल्या परिवारातल्या 17 वर्षाची जी मुलं आहेत, 18 वर्षाची जी मुलं आहेत, 19 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि सर्वात धोका त्यांच्यापासूनच आहे. ते गेले दिवस की ज्याच्यामध्ये जे एकदम हार्डकोर कार्यकर्ते होते त्यांच्याकडून धोका असायचा. आजकाल प्रॉब्लेम हा झालेला आहे की सोशल मीडियावर काहीतरी आपला जे तरुण मंडळी आहे ती काहीतरी बघतात, त्याच्याने ब्रेन वॉश होतात आणि त्याच्यातून अनेक वेळेस अनुचित प्रकार घडतात. आता अनेक आपल्याकडे गुन्हे दाखल झालेले आहेत की या असा स्टेटस ठेवल्यामुळे अशा समाजाच्या लोकांच्या भावना भडकल्या किंवा दुखावल्या, असे अनेक गुन्हे दाखल झाले. ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करतो बहुतांशपणे आपल्याला दिसतं की हे मुलं अल्पवयीन आहेत, 17-18 वर्षाची मुलं आहेत. हट्ट करून आई वडिलांकडून त्यांनी मोबाईल घेतलेला आहे. आई वडिलांना ज्यावेळेस आम्ही विचारतो की बाबा तुम्ही काय करता, ते मोलमजुरी करणारे लोक असतात. मोलमजुरी करून कसं तरी मुलाला शिकवलंय आणि त्याचा हट्ट पुरवण्यासाठी 2 तास एक्स्ट्रा काम करून त्यांनी त्याला तो मोबाईल घेऊन दिलेला. आणि त्या मोबाईलचा काय म्हणून वापर होतो, काहीतरी इंस्टाग्रामवर स्टेटस टाक, हे औरंगजेबवर किंवा हे याच्यावर काही ना काहीतरी दुसऱ्याला काहीतरी त्रास होईल आणि आपल्याला त्याची कमी समज, असे स्टेटस टाकून गुन्हे दाखल झालेले आहेत. ज्यावेळेस आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करतो त्यावेळेस आम्हालाच किंवा येते की बाबा या गरीबावर गुन्हा दाखल कसा होतो. तो मुलगा पण गरीब, त्याचे आई वडील पण सर्वात जास्त गरीब, शेवटी त्या आई वडिलांनाच त्रास. ते याच्यामुळे होतंय कारण जे सोशल मीडियाचं हे जे युग आहे याच्यामध्ये आपला जो कंट्रोल आपल्या मुलांवर असायला पाहिजे तो कुठतरी हा कमी पडतो. त्याच्यामुळं या सर्व प्रोपगँडामध्ये, या सर्व उत्तेजित असलेल्या काही पोस्टवर त्याचा इफेक्ट आपल्या तरुणावर पडत आहे आणि त्याच्यामुळे काही सामाजिक सलोखा बिघडणे किंवा एखाद्या वेळेस गुन्हे दाखल होणे अशा गोष्टी होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा जपून वापर करणे, कोणत्याही प्रकारे सोशल मीडियामुळे आपल्याकडे कोणता गुन्हा दाखल होणार नाही, आपल्याकडे सामाजिक स्थिती बिघडणार नाही, याचं थोडंसं भान ठेवणं गरजेचं आहे. मला नक्की खात्री आहे की कोणत्याही प्रकारे अहमदपूर शहरामध्ये सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडणार नाही याची खात्री पोलीस प्रशासन घेणार आहे, पूर्ण प्रशासन घेणार आहे.
आमची अपेक्षा फक्त तुमच्याकडून हीच असणार आहे की तुम्हाला वाटत आहे की बाबा एखादी गोष्ट चुकीची होत आहे, आवर्जून आम्हाला कॉल करा, आम्हाला हाक मारा. नक्कीच तिथे प्रशासन, पोलीस प्रशासन ताबडतोब तिथे पोहोचणार आहे आणि योग्य ती कारवाई, कोणाचाही प्रेशर न घेता योग्य ती कारवाई होणार आहे. पण स्वतःहून कोणती गोष्ट करणे, स्वतःहून काही कायदा हातात घेणे, एखाद्यानं माझ्या धर्माबाबत पोस्ट टाकली म्हणून मी त्याच्या धर्माबाबत पोस्ट टाकेन, हे चुकीचं आहे. असं झालं नाही आहे, अशी शक्यता आहे. अनेक जागी अशा घटना बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये, काही जे सेन्सिटिव्ह जिल्हे मानले जातात तिथं अशा घटना घडलेल्या आहेत. तर त्याच्यावर थोडं लक्ष आपण ठेवायचं आहे. नक्कीच या पूर्ण कालावधीमध्ये हे आपला जो बकरी ईदचा जो सण आहे तो शांततेत पार पडेल. पुढे अनेक मोठे मोठे सण पुढे पण येणार आहेत. उद्या आपल्याकडे शिवराज्याभिषेक साजरा केला जातो. बकरीच्या दिवशीच एकादशी आहे. तर हे आपल्या भारताच्या विविधता आणि जी इंटिग्रिटी आहे, जी डायव्हर्सिटी आहे आपल्या भारताची, त्याचं हे प्रतीक आहे. त्याला कायम ठेवण्यामध्ये आम्हाला मदत करा, आम्हाला साथ द्या आणि नक्कीच आपण सर्वजण हा बकरी ईदचा जो सण आहे तो शांततेत आणि सद्भावनेने हा पूर्ण सण पार पाडणार आहे. धन्यवाद. आवाज बहुजनांचा.